मित्रांनो, पुन्हा एकदा महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची पदभरती निघालेली आहे. तुमची निवड प्रक्रिया ही फक्त मुलाखतीवरती असणार. तुमची कोणती येथे एक्झाम होणार नाहीये. या व्हिडिओमध्ये त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे. परंतु तुम्ही अजूनपर्यंत पोलीस पाटील पदाकरता जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओ सुद्धा लिंक देणार आहे. तुम्ही ती व्हिडिओ पण नक्की बघा. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. तर बघा, पदसंख्या असणारे 41. पहिले पदाचं नाव असणार आहे मायक्रोबायोलॉजिस्ट. त्यानंतर दुसरे पद आहे वैद्यकीय अधिकारी. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर, ANM नर्स, त्यानंतर STS, नंतर TBHV, त्यानंतर फिजिशियन, त्यानंतर स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, मनसोपचार तज्ज्ञ आणि त्वचारोग तज्ज्ञ, त्यानंतर ENT स्पेशलिस्ट असे या पदांचे नाव असणार आहे. तर बघा, ही पदभरती निघालेली आहे धुळे महानगरपालिकेअंतर्गत. तुमचं नोकरीचं ठिकाण हे धुळे महाराष्ट्र असणार आहे. तुमचा पगार बघा किती असणार आहे. 17,000 पासून ते 75,000 पर्यंत तुमचा प्रति महिना तुम्हाला भेटणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. तर बघा, अर्ज तुम्हाला कुठे पाठवायचा आहे. मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिका येथे पाठवायचा आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा वेळ बघा सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. अर्ज करण्यासाठी स्टार्ट झालेला आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3/10/2025 असणार आहे. आणि तुमचा फक्त येथे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. वय मर्यादा बघा, वैद्यकीय अधिकारी म्हणजेच MO यासाठी 70 वर्षापर्यंत आणि इतर पदांकरिता 18 ते 38 वर्ष तुमची वय मर्यादा असणार आहे. तर बघा की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत. तर सर्वप्रथम मायक्रोबायोलॉजिस्ट यासाठी 1 जागा रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी यासाठी 4 जागा रिक्त आहेत. यामध्ये अर्धावेळ अधिकारीसाठी 4 जागा रिक्त आहेत. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 8 जागा रिक्त आहेत. ANM यासाठी 1 जागा रिक्त आहे. फिजिशियन 4 जागा रिक्त आहेत. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ यासाठी 3 जागा रिक्त आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ यासाठी 4 जागा रिक्त आहेत. मनोपचार तज्ज्ञ यासाठी 4 जागा रिक्त आहेत. त्वचारोग तज्ज्ञ 4 जागा रिक्त आहे. ENT स्पेशलिस्ट 4 जागा येथे रिक्त आहेत. तर बघा की तुमची आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. सर्वप्रथम मायक्रोबायोलॉजिस्ट यासाठी तुमचं MBBS सोबत MD कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. वैद्यकीय अधिकारी यासाठी तुम्हाला MBBS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर यासाठी कोणतेही मेडिकल ग्रॅज्युएट. ANM साठी तुमचा ANMचा 2 वर्षाचा कोर्स असतो तो पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. TBHV या पदाकरता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर STS म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरमध्ये तुमची पदवी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. फिजिशियन यासाठी तुमचं MD किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ याकरता तुमचं MD DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. नेत्ररोग तज्ज्ञसाठी MS किंवा DOMS कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. मनसोपचार तज्ज्ञ यासाठी तुमचं MD किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्वचारोग तज्ज्ञ यासाठी MD DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. ENT स्पेशलिस्ट यासाठी तुमचं MS किंवा DNB कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला येथे फॉर्मचा फोटो सुद्धा दाखवते जो तुम्हाला भरून धुळे महानगरपालिकेअंतर्गत पाठवायचा आहे. तुम्ही ते बघू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑफिशियल PDF ची लिंक देणार आहे. तुम्ही ती नक्कीच बघा. मित्रांनो, तुमच्याकडे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी ते सांगते जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत. सर्वप्रथम 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, त्यानंतर जर कोणी दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब